तो ब्रिटिशांचा काळ होता आणि इंग्रजांच्या काळामध्ये संमेलनं भरायला लागली होती. त्यापूर्वी आपल्याकडे कीर्तन भजन असे समारंभ असायचे, यात्रा असायची, पण संमेलनं भरणं, साहित्य संमेलन, स्त्रियांचं संमेलन, वकिलांचं संमेलन, डॉक्टरांचं संमेलन, शिक्षकांचं संमेलन, ते एका जमातीच्या मनात येतं आपलंच का संमेलन भरू नये, जो तो भरवतोय. आणि ती मंडळी असतात चोर. चोरांचे संमेलन हा धडा पाहिला त्याच्यात त्यांनी घातला. पण चोरांनी ज्यावेळेला ठरवतात आपलं संमेलन भरवायचं, त्याला एक शंका उपस्थित करतो की आपण संमेलन जाहीर करून एकत्र आलो तर पोलीस सगळे घाऊकच पकडतील की त्यांना आणायचे आपण मिळू. नाही नाही म्हणे, एक कर्णोपकरणी सांगायचं, कानात सांगायचं आणि गपचूप त्या गावी एकदम यायचं, तिथे काही कोणाला कळू द्यायचं नाही. आणि असे 4-5 जण आधी कार्यक्रमाची तयारी म्हणून येतात, बाकीचे त्या दिवशी त्या गावी येतात. पण गावातल्या लोकांना प्रश्न पडतो ही 4-5 मंडळी इकडे फिरतात काय आणि हा मांडव कसला वर यायला लागलाय. तर गावामध्ये वाळत घातलेले जे कपडे होते, फेटे, शाली, साड्या, उपरणी, ही जसजशी चोरीला जायला लागली तसतसा यांचा मांडव वर 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 यायला आणि ती मांडव उभारणी झाली. आणि त्या दिवशी एकदम सगळ्या कुठनं चोर मंडळी आली आणि पुढे बसली. हा जो कार्यकर्ता होता तो पुढे आला आणि प्रास्ताविक करायला उभं राहिला. आपण सगळे असे भाग्यवान आहोत की जगामधलं पहिलं चोरांचं संमेलन आज भरतंय, त्याला आपण उपस्थित आहे. हा, आणि अशा या आपल्या संमेलनाला महान विभूती आपल्याला अध्यक्ष म्हणून, पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं वर्णन मी काय करावं. पर प्रांतामध्ये जाऊन 2 वेळा तिथे दरोडे घालून त्याच्यावर एकदा शिक्षा सुद्धा भोगून, जन्मठेपेची शिक्षा भोगून ते बाहेर आले, म्हणून त्यांना हे आज पद लाभलेलं आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसं हे आपले पाहुणे लहानपणी आईच्या मांडीवर होते. त्यावेळेला त्यांनी आईच्या गळ्यातली सोन्याची साखळी ओढली, तिला कळूही दिली नव्हती. दुडू 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 इकडून तिकडे जायला लागले, तिकडून तिकडे जायला लागले. त्यावेळेला वस्तू इकडची तिकडे ठेवायची, ती कोणाला सापडायची नाही. ज्याला कर्तृत्ववान व्हायचंय त्यांना आपली कार्यकक्षा वाढवायला लागते. शेजारच्या घरातल्या ते वस्तू आणायला लागले. पेठ ओलांडली, गाव ओलांडलं, राज्य ओलांडलं आणि नुसत्या चोऱ्यांवर थांबले नाही. सशस्त्र दरोडे घालते त्यांनी, त्याला काय कमी मेहनत लागते. असे त्यांनी दरोडे घालून शिक्षा भोगली, म्हणून हे त्यांना पद लाभलंय. आणि अशा महान दरोडेखोराचा परिचय माझ्यासारख्या सामान्य पाकिटमारानं करून द्यायचा, म्हणजे सूर्याची ओळख काजव्यानं करून दिली. असं करून तो खाली बसायला जातो तर त्याचा कोणीतरी खिसाच कापतो. मग तो असा मागणं जातो आणि दुसऱ्या 1-2 खिसे कापतो. अशी गंमत त्याच्यात आहे. हा संबंध ग्रंथ आहे श्रीपाद कृष्ण कोल्हट. त्याच काळामध्ये चिवी जोशी उदयाला आले. चिवी जोशी आजही सगळ्यांना माहिती झाले. त्याचं कारण गुंड्याभाऊ आणि चिमण ही दूरदर्शनवर सुद्धा मालिका आली, त्यामुळे घरोघरी ती माहिती झाली. पण चिवी जोशी हे विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध होते आणि बडोद्याच्या महाराजांनी त्यांना आमंत्रित केलं, तुम्ही आमच्याकडे या. आणि ते तिथे जाऊन राहिले आणि तिथल्या वातावरणावरही त्यांनी विनोद निर्मिती केली. आता आज जसा हा कार्यक्रम आपण इथं आखलेला आहे तसं बडोद्याच्या महाराजांनी एका नाटक कंपनीला आमंत्रित केलं होतं आणि दारात नुसते दिवाणजी त्यांना नमस्कार करायचा, आत जाऊन बसायचं आणि नाटकासाठी तिथे थांबायचं. नाटकाला प्रचंड गर्दी झाली होती. मॅनेजरही उत्साहात होता, जितकं चांगलं नाटक होणार तेवढी चांगली महाराजांकडनं बिदागी मिळणार. म्हणून त्यांनी काय केलं, मध्ये एक खरा मोर आणला रंगमंचावर. जिवंत मोर आल्यावर समोर बसलेल्या राणीसाहेब शेजारी बसलेल्या वंसना म्हणल्या, हा मोर, वंस मोर. तर त्यांनी ते बघतायत तर तेवढ्यात तो मोर काय निघून गेला होता आणि त्या वंसना काही तो दिसला नाही. त्यांना हुरहुर लागली राणीसाहेबांना की मी मोर एवढा छान पाहिला, जिवंत मोर, किती रंगी बेरंगी मोर मला बघायला मिळाला आणि आमच्या वंसना बघायला मिळाला. म्हणून त्यांनी आत निरोप पाठवला की हा मोर जरा परत दाखवता येईल का. मॅनेजर म्हणाला, राणीसाहेबांना बघायचं ना, पाहिजे तितक्या वेळा दाखवतो, हा काय बांधून ठेवलाय, त्याला काय. म्हणून त्यांनी तो सोडला आणि पुन्हा तो तुरु 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 रंगमंचावर आला, तिथून पुढे गेला. त्यावेळेला तो राणीसाहेबांनी पाहिला आणि शेजारी बसलेल्या वंसनीही पाहिला. चिवींनी लिहून ठेवलाय, तेव्हापासून वन्स मोरची प्रथा पडली. असे विनोदाचे दर्जा होता त्याला.
एका शब्दासाठी कसं छान कथानक रचायचं हे चिवींना चांगलं माहिती होतं. पण श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा चेला कोण? तर राम गणेश गडकरी, थोर नाटककार राम गणेश गडकरी. सगळी 5 अक्षरी त्यांची नाटकं. ते राम गणेश गडकरी पुण्यामध्ये कसब्याच्या जवळ तिथे राहायचे, 3ऱ्या मजल्यावर. आणि तिथे पिंपळाचं झाड आजही ते आहे तिथे. त्या झाडाकडे बघून ते काव्य करायचे. क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा मग पुढे. आणि त्या तिथं बसून ते लिखाण करायचे. त्यांच्या इथं खालच्या मजल्यावर जिन्याच्या इथे एक फलक असायचा, गडकरी मास्तर कामात आहेत, उद्या भेटावे. हा कायम असायचा. ते एक मुलगा आतच गेला. मास्तर त्याला म्हणले, अरे तुला खाली फलक दिसला नाही का? तो म्हणला, दिसला, पण गेले वर्षभर बघतो मी की मास्तर कामात आहेत, उद्या भेटावे. म्हणजे भेटायचं केव्हा? पण काय कामात आहे बघावं म्हणून म्हटलं मी वर आलो. तुम्ही तर बिड्या ओढत बसलाय. तुला कळायचं नाही म्हणले. बाहेर हो, तुला कळायचं नाही. मी बिड्या ओढतो तेव्हाच खरा कामात असतो हे तुझ्या लक्षात यायचं नाही. बाहेर हो म्हणले. आणि अशा ठिकाणी त्यांच्या गावचाच एक माणूस आला. तो गावचा ओळखीचा होता, त्यामुळे त्याचं त्यांनी स्वागत केलं. गप्पा झाल्या, चहा पाणी झालं. आणि त्याला त्यांनी 8 पत्र लिहिलेली होती गडकरी मास्तरांनी, कधी नव्हे ती त्याला म्हणली, एवढी पोस्टात नेऊन टाकतोस का? तो म्हणला, हो टाकतो ना. आणि ती पत्र घेऊन तो खाली उतरला. गडकरी मास्तर वाट बघतायत की आपल्या एखाद्या पत्राचं तरी उत्तर येईल, कोण भेटायला येईल. कोणीच येईना. त्यांना काळजी वाटायला लागली, माझ्या पत्रांचं झालं काय? आणि जवळजवळ महिन्याभरानं तो जो माणूस होता ज्याला पत्र दिली होती तोच घरी परत आला. त्याला म्हणले, अरे माझ्या पत्रांचं बाबा काय झालं? जरा दमानं घ्या, सांगतो म्हणलं. त्या दिवशी मला तुम्ही पत्र दिली ना, ती घेऊन मी खाली गेलो. खाली रस्त्यावर जातो तो आमच्या गावी जाणारीच एक गाडी मला मिळाली.